वाढवण्यात आली आहे। भारत आगामी 3 वर्षांमध्ये जितके उपग्रह प्रक्षेपित करणार आहे त्यांची संख्या सध्याच्या संख्येपेक्षा तिप्पट असेल अशी माहिती भारतीय अंतराळ संस्था इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली आहे। इस्रो कोणताही खर्च न वाढवता मार्क 3 लॉन्चरची पेलोड क्षमता 4000 किलोवरून 5100 किलोपर्यंत वाढवण्यावरती तसंच चांद्रयान 4 आणि चांद्रयान 5 या मोहिमांवरती काम करत आहे असंही त्यांनी सांगितलं। अंतराळ स्थानकाचं पहिलं मॉड्यूल लवकरच कक्षेमध्ये स्थापन केलं जाईल, तसंच 2035 पर्यंत संपूर्ण मॉड्यूल पूर्ण करायचे अशी माहिती त्यांनी दिली। इस्रो देशातल्या प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काम करते। गगनयान मोहिमेसाठी शुभांशु शुक्ला आणि प्रशांत नायर या अंतराळवीरांना अमेरिकेमध्ये प्रशिक्षण देण्यात आलंय आणि अंतराळ प्रवासाचा संपूर्ण अनुभव गगनयान कार्यक्रमासाठी वापरला जाईल असं इस्रोच्या अध्यक्षांनी सांगितलंय। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान सुमारे 400 वैज्ञानिक सैन्य दलांना मदत करत होते। या संपूर्ण काळामध्ये सर्व उपग्रहांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली असंही त्यांनी सांगितलं।